शेतकरी मित्रांनो, आज आलोय आपण महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका इथं. मित्रांनो, आज आहे तारीख 18 जानेवारी 2026 आणि वार आहेत रविवार. तर मित्रांनो, आज आपण आता पहिलं जी हाराशी होऊ लागली आहेत तर ती हाराशी बघणार आहोत. त्याच्यानंतर व्यापाऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि नंतर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, आता आपण हाराशी नेमकी काय होती आजची तर ते बघूया. त्याच्यानंतर व्यापाऱ्याशी संवाद साधूया आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद त्या ठिकाणी साधूया. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माल तो बरे मला करावेच का चुना जान चुना जान पे बोला ना माल अच्छा मला करावे काय कालचं ते माल काढला बोल किरा जाता 32 34 36 38 39 40 चांगल्या मार्केट आपण कार्यक्रम आलेले आपल्याला का बरे का मला किती वाटतं हे बरं वाटतं 35 वारी वाटतं मी मंडी मला मंडी माल लेने वाला है बोलो 3500 3600 39 40 41 42 43 बोलो 47 49 51 सुपर करून तू काय सुपर का येत तुमचं होतं का सांगा ना 55 हॅलो कधी कधी माणसाचे पैसे देणं पडते 45 दो जगह 45 है 46 47 साढ़े मत बोलो ना हाँ पूरे तो पूरे करने हाँ 1 बजे लिखो तारा चाचा दिल को दिलिए 48 रे 48 सत्तर लिखो दो बटे मत लिखो 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 बोलिए. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पिंपळगाव रेणुका इथं आलो आहेत. आता आपण व्यापारी वर्ग आता आपल्या समोर उभा आहेत. तर त्यांच्याकडून आज आपण नेमकी काय भाव घेतले मिरची तर त्यांच्याकडून आपण आता प्रतिक्रिया जाणून घेऊन नेमकी आज मिरची काय भाव गेली. तर सेठ नमस्कार. सेठ काय भाव घेतली आज जी4 माल पाहून भाव आहे 40 रुपयापासून 50 रुपयापर्यंत. अच्छा, काल वाढीला होता भाव आहे ना. हो पण बाजार आमदानी कमी जास्त निघतं ना. आज 40 रुपयापासून 50-55 रुपयापर्यंत असं. तर माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट येऊ लागल्या आहेत की नेमकं मार्केट किती दिवस चालू राहील भाऊ. समजा शेतकऱ्याची मिरच्या चालू आहे त्यापर्यंत मार्केट चालू. तर शेतकरी मित्रांनो, जर लोक आपल्या भागामध्ये मिरच्या चालू आहेत तर लोक हे पिंपळगाव रेणुका इथं मार्केट चालू आहेत. आपला काटा 10 पोते यापर्यंत काटा चालू आहे पिंपळगावात. चालत 10 पोते चला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पिंपळगाव रेणुका हे मिरची मार्केट आहेत आणि कंटिन्यू इथं जे भाजीपाला वर्ग असेल किंवा मिरची उत्पादक शेतकरी असेल तर या पद्धतीने मार्केट आता कंटिन्यू त्या ठिकाणी चालू आहेत. आपल्याला विकत कल घ्यायला पाहिजे खायला खायला भेटली पाहिजे विकत लावा चालेल. तर आता आपण शेतकरी आलेले आहेत तर शेतकऱ्यांना. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण व्यापाऱ्यांशी संवाद साधला आहेत आणि आपण लाईव्ह हाराशी सुद्धा त्या ठिकाणी बघितलेली आहेत. आता आपल्या पाठीमागं हे जे शेतकरी बांधव आहेत तर यांच्याशी सुद्धा आपण त्या ठिकाणी संवाद साधणार आहोत. तर काका नमस्कार. नमस्कार. कुठले आपण? अनवा. थोडंसं मोठ्यानं बोला. अनवा. तर किती आणलेत पोते आज? एक पोतं आणलं होतं. काय भाव दिली? 40 रुपये. तर मित्रांनो, अनव्याचे शेतकरी आहेत. यांनी एक पोतं आणलं होतं ना 40 रुपयाचा दर त्या ठिकाणी. याला काल होते पोते काही? नाही काल नव्हते. काल बरे होते जरा काढून आहे ना. भाव बरे होते. आज जरा कमी झाले भाव. मार्केट हे कमी जादा होत असतं. तर बाकीचे शेतकरी पण सुद्धा आहेत आपल्याशी. दादा नमस्कार. कुठले आपण? जळगाव सप्पा. एक आणेल पोतं. काय बदल मिरची? 47. मित्रांनो, यांनी 47 रुपये मिरची त्या ठिकाणी दिली आहेत. कोणती व्हरायटी आहे? तलवार. बरं. की तोडे आता व्हायले
9 10 किंवा 6 7 आहे ना. काकाने सुद्धा आणली 2 तुम्ही बघत असाल. आपलं घ्या रे. कुठले काका? कल्याणी. कोणती व्हरायटी? करिश्मा. करिश्मा. किती जोडा आहे? 7 8 आहे. काय वाजेल तुम्ही मिरची? आम्ही 47 रुपये. 47 रुपये. तर मित्रांनो अशा पद्धतीने पिंपळगाव रेणुका इथं असे दर त्या ठिकाणी चालू आहेत. काल थोडा वाढलेला भाव होता, आज थोडा कमी झालेला आहे. काल 60 62 रुपये होती, आज 40 रुपयापासून तर 50 रुपये लोक त्या ठिकाणी दर गेलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.